गुड आफ्टरनून मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज तारीख आहे 16 जून 2026. आता वाजले आहेत 12 वाजून 11 मिनटं आणि माझा इंट्रो आज हेल्मेट घालून मी करत आहे. कसं वाटतंय हेल्मेट घालून? चेहरा दबल्या का वाटतं ना एकदमच. आपण घेऊन दुसरं हेल्मेट तात्पुरतं यांनी काम चालूया. आता निघूया दुकानाकडे. आज आपण स्कूटी घेऊन निघणार आहे. थोडीशी पॅकिंग करू आणि निघूया. चलते चलते कट जाई रस्ते. बाकी काय म्हणता मित्रांनो, यार जे कोणी व्लॉग बघते तुम्ही कमेंट नाही करत. कमेंट केला पाहिजे ना, मला कसं कळणार काय होते काय नाही. लिफ्ट असून सुद्धा मी पायऱ्याने उतरतो, कारण तेवढाच व्यायाम करतो जिंदगीत मी. जिम मेंबरशिप घेऊन सुद्धा जात नाही जिम मला. याला काय अर्थ आहे का? ही आपली स्कूटी. आय होप की मित्रांनो सगळं व्यवस्थित व्ह्यू येत असेल. आणि आता आपण निघूया. वायझर बंद आणि हे दोन्ही हात धरून गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे कॅमेरा रेकॉर्ड पण होते आणि गाडी पण चालवत येते न घाबरता. म्हणजे कॉन्फिडन्स, फुल कॉन्फिडन्सची कमीच नसती. बोलताना पण काय वाटत नाही, हेल्मेटमध्ये काही दिसत पण नाही पुढच्याला आणि आपल्याला काही वाटत नाही बोलताना. नाही काय होतं असं वाटतं, अरे लोक काय बोलतील, अरे हे काय करतंय. आपल्याला काही घेणं नाही म्हणा लोकांचं, कोण काय बोलते आपल्याबद्दल वाईट किंवा. अरे आजकाल कॉमन झाला पण एवढ्या वर्षात लोक किती वर्ष आले ब्लॉग बनवत होते. हा पण फॅसिनेटिंग वाटतं लोकांना, अरे ब्लॉग बनवते मस्त वाटते असं. त्यांची पण इच्छा असते काही काही लोकांची की आपणही मस्त मस्त व्हिडिओ बनवावे, यूट्यूबला टाकावे, पण त्यांना टाकायला नाही होत. प्रत्येकाची जबाबदारी असतात मित्रांनो. काही लोकांना कॅमेराचा वापरता येत नाही सुद्धा, ते सिम्पली फक्त क्लिक अँड शूट वापरतात. आपणही एक काळी नूब होतो, आता जरा बरं आहे. आता आपण चाललो आहे दुकानावर. अरे पोराची हाईट केवढी उंच आहे, 10वीच असेल. शाळा सुरू झाल्या नाही का, 16 तारीख. काय होते राव शाळेचे दिवस आणि आत्ताचे दिवस. शाळेचे दिवस खूप मजा यायची, मित्रांसोबत खेळायचं, गप्पा मारायचा, राडा घालायचा काही ना काही. मागं बसून टिंगल्या करायच्या मित्रांच्या. अजूनही काही मित्र भेटले की म्हणतात अरे शंतनू भेटूया आपण, पण ते सगळेच बिझी आहेत. मी पण आत्ता जरा बेकामं झालेलो आहे. काही गरज नसती कामाची, गरज नाही अशी कामाची म्हणजे, पण काम नाही करत. मीच नालला बसलोय व्हिडिओ बनवत. आपण खूप वर्ष काम केले म्हणा, त्याचा काय फायदा नाही आहे. थोडे वर्ष व्लॉगिंगला थोडे महिने व्लॉगिंग ट्राय देऊ. जॉब बघू, नाही तर चांगला जॉब बघू. अरे यार जॉबचं कटकट काय आहे, पुण्याला जावा, मुंबईला जावा, कमी पगारात काम करा. पगाराचाही बात नाही, राहायचे खायचे वांदे, फिरायचे वांदे, पण करावं तर लागेल मित्रा. नाही तर हॉटेल टाकू एखादं मस्त पैकी. काय म्हणता पब्लिक? ओमकार शेठ नमस्ते. हा चालू आहे. काय म्हणता शेठ? मजेत. कसं आहे आपला अंगठा? अयो एवढी मोठी बँडेज बांधली, अयो इथून पर्पल इकडून बांधले यांनी. हेल्मेट काढतो संपायला. गुदमरलाय का व्हायला मला. अरे कुठे यायचं उघडायचं. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे एका मोबाईल शॉपिंगमध्ये पावड्याला घेऊन. असा शेट कुठे BMW भारी होती ती. तो फोटो डॉज चॅलेंजर नको. हा हे BMW नाही काय, वेगळंच काय काय. लावा हेच लावा, भारी वाटते. मला डार्क पेन होतं. बघा मित्रांनो मशीन चालू झालेलं आहे. इथं काहीतरी डिझाईन सिलेक्ट केली माझ्या मोबाईलची. इथं प्रिंटिंग चालू आहे. काही मिनिटातच स्किनचं कटआउट निघलेलं आहे आणि आपल्या मोबाईल लावून देतील. शेट तुम्ही काय करताय आता? फिक्स करतो साईडने. अच्छा, साईडची कोपरी जोडताय व्यवस्थित. तर मित्रांनो आपला मोबाईलला स्किन लावून झालेली आहे, एकदम प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे. छान दिसतोय मोबाईल आता. आधी खूप स्क्रॅचेस होते. तर मित्रांनो आता मी मोबाईलला स्किन लावून घेतलेली आहे शिवम मोबाईल शॉप याच्याकडून. तर धन्यवाद शेठ, धन्यवाद भाऊ. भेटूया आपण.
चला येतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण चाललो आहे दुकानावर. आज तारीख आहे 17 आणि आत्ता वाजले आहेत 11:15. 2 दिवस झाले जवळजवळ काही व्हिडिओ अपलोड केलेला नाही जास्त. ते मी एक सॉफ्टवेअर घेतले PC ला, त्याच्यावर मी एडिट करत होतो. कारण हा जो ॲक्शन कॅमेरा आहे त्याची क्वालिटी खूप हाय आहे ना. मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं ना ती क्वालिटी चांगली येत नाही म्हणावं तेवढी. त्यामुळेच मग आता आपण दुकानात चाललो. व्हिडिओ जो थोडाफार राहिलाय, काही व्हॉइस ओव्हर करायचं राहिलंय, काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या. आणि प्लस आपला पंखाही बंद पडलाय दुकानावरचा कपड्याच्या. आणि छोटी मोठी कामं असतील ती करून घेऊया. चला आपण निघूया बाईकवर. ये यार मोकार होणे. कॅमेराचा घेतलाय आपण, पण आपण फिरायला नाही गेलो कुठं अजून. आपण फिरायला पण जाणार आहे लवकर. इथं माईक कुठे गेला बघू द्या. हा माईक आहे. शाळा पण सुरू झाली आहे सबनिसची. मस्त विद्यार्थी येतात शाळेत, मजा मस्ती करतात. अभ्यास कोणच करत नाही, काही हुशार लोक सोडली तर. आम्ही तर नव्हतं करत त्यामुळे ते दिवस आले. पण तसं मार्केट पण आजकाल विचित्रच आहे. शाळेचा आणि याचा काही संबंध नाही. IT सेक्टर बघा, कुठलाही सेक्टर बघा, लोकांना ले ऑफ करतात, म्हणजे कामावरून काढतात डायरेक्ट. काही खरं नाही. छोटी मोठी कामं करायची म्हटलं तर पैसे नाही मिळत. दुकानदारी करायचं म्हटलं तर कस्टमरचे मोल भाव. 100ची वस्तू 50ला पाहिजे. अरे ऐसा नहीं होता रे बाबू, ऐसा थोड़ी नहीं होता है. इसमें मिलते ही 5-10 रुपए और तुम उसको 50 रुपए कम करके मांग रहा मियाँ. ऐसा थोड़ी ना होता मियाँ, ये तो गलत ही है ना मियाँ. हम बोलते का 10 रुपए की कोतंबीर को 2 रुपए में दे दो, नहीं बोलते ना. 20 की कोतंबीर को हम 15 में मांगते, ज्यादा से ज्यादा 5-10 रुपए में नहीं मांगते ना. आधा ही कर दो रेट. वो पंखा है, पंखा दे ना, रिपेअर करून आणतो. हा वाले दे, मित्रांकडून करून आणतो. चला मित्रांनो, आय होप की रेकॉर्डिंग चालू आहे. चालू आहे. तर पंखा घेतलेला आहे, काही कारणास्तव बंद झालेला आहे. चला रिपेअर करून घेऊया. डायरेक्ट तरी हेल्मेटमुळे ना माझं विजन ब्लॉक होतोय खूप. जो विजन असतो ना आपला विदाऊट हेल्मेट सगळं दिसतं. 60% तर ब्लॉकच झालंय. मला वरचं दिसत नाही, साईडचं दिसत नाही, खालचं दिसत नाही. अरे भाई 2 बसवाले अडकून बसवलेत. मागं जाऊ का? चल निघला तर कशाला जायचं माग मग. अरे मान दुखायला लागली माझ्या हेल्मेटमुळे. कधीच दुखली नाही मान माझी. मान नाही. अरे 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 बाबा. मेथी लाडू? व्हॉट? मेथीचे लाडू कोण कसं काय बनवू शकतो भाई? रस्ता आता बांधला होता तरी पण लगेच उखडायला लागलं बारीक बारीक. चीप क्वालिटी वर्क इज डन बाय दिस कॉन्ट्रॅक्टर. लुक ॲट दिस. 6 महिने पण नाही झाली आणि ही अवस्था आहे रोडची. अरे यार दोस्त है हीच नाही. सॉरी पंखा भाई, यू फेल. आज उशीर आला काय? हा कंटाळा आलता का काका? 2 चहा द्या ना. आलो 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 तिकडे आलो. किती झाले? किती? कसं आहे, भारी ना? ॲक्शन कॅमेरा आहे ना. ॲक्शन कॅमेरा आहे, त्यात वॉटरप्रूफ आहे. थोडंसं रगीड आहे त्यातले त्यात, नाही का? म्हणजे याचा अर्थ असं नाही की आपटायचं पाडायचं फुटणार नाही. फुटू शकतो पण थोडा मजबूत आहे त्यातले त्यात. पावसात तो वापरू शकतो, कुठेही फिरायला गेला नेऊ शकतो. फोटो येतात पण फोटो नाही बनलाय. फोटो एवढे भारी नाही आहेत. व्हिडिओ क्वालिटी जबरदस्त. हा अजून जिवंत आहे तू दिलेला पंखा, आत्ता मेला. धुळीने मला वाटते. काय करायला लागेल त्याला? हा कर, काय असेल ते करून घे. झालं की मला फोन करतो का? कारण त्या पोराला जायचंय खोडदला,
असा विषय नाही तर मी थांबलो असतो इथंच. मला फोन कर, मी येतो लगेच. थँक्यू. अरे NS 200 ही बाईक मला खूप आवडती अजूनही. शंतनू तू ही गाडी का नाही घेतली? कारण याचं मॉडेल आउटडेटेड वाटतं त्यामुळे नाही घेतली. ही गाडी मला 2015-16 साली भेटली असती ना, बाप रे बाप, इतकी फिरवली असती ना गाडी ही मी. नादच करून टाकला असता फिरण्याचा. मौज काट देते भाई. इतना ट्रॅफिक क्यों है रे भाई? चला शेट, चला शेट, चला शेट. नाद करायचा ना बस. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे आपल्या घरी. ॲमेझॉनवरून पार्सल आलेला आहे. हा जो ॲक्शन कॅमेरा खरेदी केला आहे त्यासाठी स्क्रीन गार्ड आणि पाऊच मागवलेला आहे मी. ते आता घरी आलेलं आहे. घरी जाऊन कलेक्ट करू. आणि घरी जाण्याआधी तुषार भाऊंकडे जायचं, आपल्याला एक मोबाईल स्टँड घ्यायचा आहे आपल्यासाठी. आपल्या दुकानात मोबाईल ठेवायला अडचण होती ना, खूप सारखा मोबाईल मला डिस्प्लेवर ठेवायला लागतो. एक जो चांगला होता मोबाईल स्टँड 5 रुपयाचा 10 रुपयाचा घेतला होता मी रोडच्या कडेनी. एका कस्टमरला आपण दिला, कारण त्या कस्टमरला आपण डिस्काउंट देत होतो. म्हणून तरी म्हटलं डिस्काउंट सोबत मला हे स्टँड पण पाहिजे 10 रुपयाचं. मग आपण त्याला देऊन टाकलं ते स्टँड. एवढं काही मोठी गोष्ट नाही 10 रुपयाची स्टँडची, पण तो स्टँड खूपच चांगला होता प्लॅस्टिकचा. असो, आता आपण जाऊया आणि चांगलावाला स्टँड घेऊन येऊया मोबाईल ठेवण्यासाठी. यार ॲक्टिवा चालवायला घेतली ना, हातात कमी पॉवरचा फील येतो. ट्रायम चालून असं ते हे झालंय ना, पॉवरच पॉवर. आणि हातात गाडी घेतली पॉवर 0, असं थोडस विचित्र वाटतं. त्यामुळे असा विषय आहे मित्रांनो. चला आपण पोहोचलो आहे ऑलमोस्ट. कुठे गेला स्टँड? हा हेच पण होतं. बोललेस हेच घेतले लोखंडावर. येऊ का? तर मित्रांनो, हे आपण लोखंडी स्टँड म्हणजे मेटलचं स्टँड खरेदी केलेलं आहे. त्याची कॉस्टिंग 150 रुपये आहे. आपल्या ओळखीमुळे आपल्याला दिलं 100 रुपीजला. पण तुम्हाला जसं हे स्टँड मोबाईल होल्डर हवा असेल तर तुम्ही शिवम मोबाईल शॉपीवरून खरेदी करू शकता तुषार भाऊंकडून. चला आता पहिला घरी जाऊया. आपले जे एक्सेसरीज आले आहेत गिम्बलचे ते घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे 2 पार्सल आपले आलेले आहे. स्क्रीन गार्ड असेल आपलं DJIचं आणि याच्यात केस असेल. लगेच खोलून बघूया आपण कसं आहे काय. गुड आफ्टरनून मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये. तर आपल्याला काही पार्सल आले आहेत ते आपण खोलून बघूया. कॅमेरामॅननी थोडं जवळ यावं असं मी त्यांना विनंती करत आहे. ओके, हे 3 पॅकेट आहेत DJI साठी. आणि काही गोष्टी आहेत. नाही तर यात ग्लास आहे. हे क्लिनिंग किट आहे वाटतं. अरे वा, सिम्पल झालं. खूप काही मला थोडं छोटा वाटतंय असं वाटत आहे, कारण विथ बॉडी बसेल असं वाटत नाही. बसते. हे बघा, मस्त बसला कॅमेरा याच्यात. आणि यात जरा लेन्स वगैरे प्रोटेक्टिव्ह राहील, बॉडी प्रोटेक्टिव्ह राहील. थोडंसं पडलं तरी टेन्शन नाही. चला पुढचं बघूया. तर मित्रांनो, स्क्रीन गार्ड या ग्लासला, इथल्या ग्लासला, मागच्या बॅक ग्लासला, सगळीकडे ग्लास लावलेली आहे. आय होप की क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज झाला नसावा. बघताना तर काय वाटत नाही मला, चांगलंच वाटतंय कॅमेरा क्वालिटी वगैरे. ओके, व्यवस्थित तर वाटते मला. चला निघूया आता दुकानावर. पारशाबाई क्या करिंग, गाडी फोडिंग.